मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चालक लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं पेपर झालेला आहे आणि पेपरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रत्येक शिफ्टमध्ये जर आपण पाहिलं तर जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे प्रश्न यामध्ये आलेले होते। एक लक्षात ठेवा, ते जे विद्यार्थ्यांकडून ते कन्फ्यूज करणारे जे काही प्रश्न आले होते तर ते त्या विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी चुकलेले आहे। तर नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे। एक लक्षात ठेवा, आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चालक त्याचबरोबर लिपिकचा कडाप कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि कडाप या ठिकाणी किती जाणार आहे महाराष्ट्राचा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चालक लिपिकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, पेपरमध्ये पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपण सेफ झोनमध्ये असणार आणि आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये बोलावलं जाणार आहे किती मार्कावर या ठिकाणी कडाप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक बद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा जे या ठिकाणी पेपर झालेला आहे त्याचबरोबर चालक लिपिकचा पण झालेला आहे। तर कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगा की तुम्ही ज्यामध्ये फॉर्म भरला असेल जसं शिपाई हमाल फराज चालक लिपिक यामध्ये तुम्ही कोणत्या पण एका पदामध्ये फॉर्म भरला असेल तर जे विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला किती मार्क पडले जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालक लिपिक या पदामध्ये। तर हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा जो कडाबा हा कमी जाणार आहे त्याचं जे कारण आहे यावेळेस जागा जास्त आहे। जागा जास्त असल्यामुळे पेपरमध्ये सुद्धा मुलं या ठिकाणी जास्त पास केले जाणार आहे, म्हणजे 1:15 रेशोमध्ये ते पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं दुसरी जी गोष्ट आहे कडाप कमी जाण्याचा ते म्हणजे या ठिकाणी काही प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजिंग प्रश्न यामध्ये आले होते ते जे मुलांचे चुकलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते। जवळपास 3 ते 4 मार्क आपल्याला या ठिकाणी सहसा वाढू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये कटाप जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे शिपाई हमाल फराज चालक लिपिक याचा। तर त्याचं जे मेन कारण आहे की या ठिकाणी जागा जास्त, आता आपण जर लिपिकचं पद पाहिलं लिपिकमध्ये 1332 जागा आहे। 1332 जागासाठी 1:15 रेशो आपण पकडला तर 19 ते 20,000 पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे, बोलावले जाणार आहे। त्याचबरोबर वाहन चालकचं पद आहे म्हणजे ड्रायव्हरचं पद आहे, ड्रायव्हरमध्ये ज्या जागा होत्या 37 जागा होत्या, 37 जागासाठी 1:15च्या रेशोने जवळपास 600 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी पास केले जाणार आहेत। त्याचबरोबर शिपाई हमाल फराजचं पद आहे, यामध्ये ज्या टोटल जागा होत्या यावर्षी 887 जागा होत्या। 1:15चा जर आपण रेशो विचार केला तर जवळपास या ठिकाणी 13 ते 14,000 विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजमध्ये या ठिकाणी बोलावले जाणार आहे। जवळपास 13 ते 14,000 आसपास या ठिकाणी पोरं पास केले जाणार आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कटाप डाऊन जाणार आहे, ठीक आहे। तर जेवढ्या जागा जास्त असल्या तेवढा काही कडाप कमी जाण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। आणि पेपरचा लेवल आपण या ठिकाणी पाहिलं, सर्व पेपरचा लेवल पाहिलाय, जसं या ठिकाणी चालक लिपिक झाला शिपाई हमाल फराज हे सर्व या ठिकाणी पेपरचे लेवल पाहिले आणि कन्फ्यूज करणारे काही प्रश्न आहे तर ते विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी चुकलेले आहे तर त्याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर हा काही प्लस पॉईंट आपल्या जवळ आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। आता कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक लिपिक हे जे पद आहे यामध्ये कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी तुम्हाला जो कडाप सांगणार आहे चालकचा सांगणार आहे, त्यानंतर तुम्हाला या लिपिकचा कडाप सांगणार आहे, त्याचबरोबर शिपाई हमाल फराजचा कडाप मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण चालकचा जर आपण विचार केला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे चालकचं पद आहे चालकचा जो पेपर आहे हा 20 मार्काचा होता आणि 20 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जवळपास या ठिकाणी 14 ते 16 मार्कावर या ठिकाणी कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे, 14 ते 16च्या दरम्यान जर आपल्याला मार्क असेल तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा। 14 ते 16च्या दरम्यान जे काही चालकचं पद आहे 14 ते 16च्या दरम्यान कडाप जाणार आहे, कारण की जागा यामध्ये कमी आहे, एक लक्षात ठेवा, त्यामुळे ठीक आहे।
तर एवढा काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे लिपिकचं पद आहे, लिपिकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं पेपर झाला होता 90 मार्काचा, ठीक आहे, तुम्हाला पण माहिती आहे 90 मार्काचा लिपिकमध्ये पेपर झाला होता। तर लिपिकचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 90 पैकी जो कडाप जाणार आहे 55 ते 60च्या दरम्यान जे विद्यार्थी मिळवणं कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। कारण की जागा जास्त आहे आणि एकाच 15चा जर रेशो केला तर 19 ते 20,000 पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे। त्यामुळे कडाप आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे। 90 मार्काचा पेपर होता आणि 90 पैकी जे 55 ते 60च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। लिपिकमध्ये एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता। 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे शिपाईचा, तर तो जाणार आहे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी 19 ते 23च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। 19 ते 23च्या दरम्यान जर असेल तर एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। 19 ते 23च्या दरम्यान सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। शिपाईचा जो कडापा हा 19 ते 23च्या दरम्यान जाणार आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे हमालचा, तर 19 ते 23च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे फराशचं पद आहे, तर फरातचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे फरातचा, तर तो जाणार आहे या ठिकाणी 30 पैकी जो कडाप जाणार हा 19 ते 23च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही सेफ झोन आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये। तर तुम्हाला जे कमी जर यापेक्षा जर तुम्हाला 3-4 मार्क जरी कमी असेल, हा जो मी तुम्हाला कडाप सांगितला यापेक्षा जर तुम्हाला 3 ते 4 मार्क जरी कमी असेल तरीसुद्धा जे विद्यार्थी मिळवणं चान्सेस आहे आपलं यामध्ये पास व्हायचं, असं कोण तुम्हाला सांगून राहिलं, कारण की पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न कन्फ्यूज करणारे होते, ते मुलांच्या या ठिकाणी चुकलेल्या, कारण की कन्फ्यूज करणारे ते प्रश्न होते मुलांचे चुकले, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं 4 मार्क आपल्या या ठिकाणी वाढू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर उम्मीद आपल्याला सोडायची नाही, ज्यांना सुद्धा ह्या काही कडाप मी तुम्हाला सांगितलं यापेक्षा जरी आपल्याला 3 ते 4 कमी मार्क असेल तर तयारी चालू ठेवा पुढची, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराश चालक लिपिकचा रिझल्ट कधी लागणार आहे, कडाप कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मिळवणं रिझल्ट हा या ठिकाणी लय लवकर या ठिकाणी लागणार आहे। तर जवळपास तुम्हाला जून महिन्यातले जे 7 तारखेच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला या ठिकाणी भेटू शकते। 7 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। 7 तारखेपर्यंत जे विद्यार्थी मिळवणं येण्याचे दाट शक्यता आहे, 7 तारखेच्या अंदर सुद्धा येण्याचे दाट शक्यता आहे, कारण की पेपरहून जास्त दिवस या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जो रिझल्ट आहे हा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास तुम्ही धरून चला या ठिकाणी 5 तारखेला लागू शकते, 6 लागू शकते, 7 तारखेला पण लागू शकते, 4 जूनला पण लागू शकते, त्याचबरोबर जे 3 जूनला पण लागू शकते, ठीक आहे। तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला जून महिन्यातल्या पहिल्या हप्त्याच्या अंदर रिझल्ट पाहायला भेटणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। जय हिंद, जय भारत।